तर बेस्टच्या मतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारुण पराभव झाला। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही। शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले। बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र आले, मात्र 21 पैकी 0 जागा आल्या। ठाकरे बंधूंची एकत्रित पहिलीच निवडणूक असल्याने सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे होतं। बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांपैकी ठाकरे बंधूंच्या पॅनलला चक्क 0 तर भाजपच्या परिवर्तन पॅनलला 7 आणि शशांक राव यांच्या पॅनलला 14 जागा मिळाल्या। शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकून ही निवडणूक जिंकली आहे। ज्या पद्धतीने आपण सर्वजण बघत आहात की बीएसटीची जी दशा आज झालेली आहे त्या दशेला पूर्णतः शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही युनियनच जबाबदार आहेत। ते कमिटीमध्ये असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी या बीएसटीचं नुकसान केलेलं आहे। ब्रँड अनेक असू शकतील पण जो कामगार हिताचं काम करेल तोच टिकेल। ठाकरे बंधूंना एकही जागा न मिळाल्यामुळे भाजपने टीकेची झोड उठवली आहे। संजय राऊत यांना तोंडावर पाडलेला आहे। अक्षरशः त्यांना तोंड दाखवायला जागा नाहीये, त्यांची पळताभुई थोडी झालेली आहे। अशा पद्धतीचा अभूतपूर्व निकाल आलाय। मोठा भोपळा, छोटा नाही, मोठा भोपळा संजय राऊत आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मिळालाय। ना पत राहिली ना पेढी राहिली। त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये ब्रँडचा बोलबाला केला त्यांना त्यांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही आमच्या पद्धतीने केला। दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्याने परिणाम दिसेल असं बोलणाऱ्या राऊतांची मात्र भाषा बदललेली पाहायला मिळाली। पतपेढीवरती, देश पतपेढीवरती जे एकत्र येऊन आम्ही लढतो आहोत त्याचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल। भारतीय जनता पक्ष म्हणतोय की ठाकरे ब्रँड फेल करणार। ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार। पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही। आता ब्रँड घालवण्याचं काम जनता करत असते। हे सर्व सामान्य जनता जनार्दनाच्या हातात आहे आणि त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी सुद्धा शेवटी जनता ही सर्वात महत्त्वाची आहे। तुम्ही एकत्र या, वेगळे लढा। मी मागे म्हटलं 0 + 0 = 0। आज भोपळा हातात मिळाला। मुंबईचा विजय झाला, मुंबईकरांचा विजय झाला, मराठीचा विजय झाला। ही एक पतपेढीची निवडणूक होती। याच्यावरनं कुठलेही तर्क वितर्क, लिटमस टेस्ट वगैरे मांडण्याची गरज नाही। मला वाटतं की संदीप देशपांडेंनी पहिला त्याच्या मालकाबद्दल विचार करावा। 9 वर्षांनंतर बेस्टच्या निवडणुकीत पैशांमुळे पराभव झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय, मात्र शशांक राव यांनी त्याला उत्तर दिलंय। प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही। 9 वर्ष सोसायटी जो भ्रष्टाचार केलेला आहे। आता जे मी बोललो ग्रॅज्युटीचे पैसे 3 वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना। हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते, शिवसेनाकडे कमिटी होती त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचं नसतं तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला। या दोघांनीच बीएसटीच्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षांना एका अर्थाने मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे दाखवलेला आहे आणि त्यामुळे शोले जसे होते तसे मुंबई भाजपच्या निवडणुकीत सर्व नेते असतीलच, पण जय वीरू म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी घोषित करतो स्टार प्रचारक म्हणून आणि या पक्षांना सांगतो पहिल्या दोघांशी निपटा, मग मी आणि देवेंद्रजींचा विचार